ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, माणसाने ध्यानधारणा केली पाहिजे. ध्यानधारण्याचं महत्त्व असं आहे, ज्या वेळेला मनुष्य ध्यानधारणा करतो त्यावेळेला त्याचं मन चित्त एकाग्र होतं आणि भगवंताची त्याला साथ मिळते. तर शंकराचार्य एक येऊन त्यांना काय म्हणे, मला तुमचं शिर पाहिजे. त्याने हे जे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी, काय हरकत नाही म्हणा, तुला जर माझं शिर पाहिजेच असेल तर तू घेऊ शकतो म्हणा. पण मी ज्या वेळेला ध्यानधारणेला बसल ना त्या टायमाला तू ये आणि ते घेऊन जाय. आणि शंकराचार्य ज्या वेळेला ध्यानधारणेला बसले त्यावेळेला ते यमुनांना बघितलं आणि तो तलवार घेऊन आला आणि शंकराचार्याचा शिर कापायला चालू होता. पण पद्मपाद नावाचा त्याचा जो शिष्य होता तो गंगेवरती आंघोळीला गेला होता आणि त्याला काहीतरी दृष्टांत झाला आणि मग तो चुकून पळत आला आणि नरसिंहाचं रूप घेऊन त्याने हातात तलवार घेऊन आणि त्या यवनाला त्यांनी कापून टाकलं. बघा, ज्या वेळेला मनुष्य ध्यानधारणेला बसतो ना त्यावेळेला त्याचा पाठीराखा कोण असतो? भगवंत असतो. आणि मग आपण संपूर्ण आयुष्यभर काळजी करतो, माझं कसं होईल आणि आपण निष्कारणी काळजी करतो. माणूस आहे ना भगवंताला विसरतो. एक साधू होता आणि त्याच्या मांडीवरती येऊन एक उंदीर बसला. उंदीर बसल्यानंतर मागून मांजर आली. साधू म्हणतो, तुला कोणाचा ब्याव आहे? म्हणून मला उंदराचा ब्याव. जा तू मांजर बसील. बघा, त्या मांजरीचा उंदीर झाला, उंदराची मांजर झाली. आणि मग त्या मांजरी मग कुत्रं लागलं. त्या कुत्र्याच्या पाठीमाग मांजरीच्या मग कुत्रं लागल्यानंतर त्याच्या मांडी येऊन बसली. जा तू कुत्रं बसील. कुत्र्याच्या पाठीमागं वाघ लागला. मग जा तू वाघ बसील. आणि तो वाघ आहे ना डायरेक्ट एक दिवस त्याने काय केलं, साधूचं मनगड धरलं. साधूने सांगितलं, अरे बाबा, तू कोण होता? तू उंदीर होता. तुला मी कोण केलं? वाघ केलं. तसा मनुष्य जन्म आहे. मनुष्य काय असतो? सुरुवातीला आईच्या गर्भात असतो. बारीक बारीक त्याला सुरुवातीला काय येतात? हातपाय येतात, त्याला अवयव येतात आणि तो भगवंत त्याला आईच्या गर्भामध्ये राखतो आणि तो बाहेर येतो. त्याला आईबाप सांभाळतात आणि तो आईबापाला काय म्हणतो? मम्मीला अक्कल नाही, पप्पाला अक्कल नाही, हमपणा, मी माझ्यासारखा कोणी नाही, आणि तो विसरतो. आणि मग भगवंत काय म्हणतो, अरे तू उंदीर होता. आणि मग काय करतो, ज्या वेळेला तो जवानी असती, तरुणपण असतं, त्यावेळेला तो उड्या मारतो. आणि ज्या वेळेला म्हातारपण येतं आणि मग यम त्याला काय म्हणतो, अरे तुला मी आता घेऊन चालू. म्हणून हा दुर्लभ मनुष्य जन्म आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचारा उद्धाराया पारभव सिंधू. दुर्लभ मनुष्य जन्म आहे आणि हा मिळालेला आहे. आणि मग ठाईचे वैसनी कराय कचित्त, आवडी आनंद आळवावा. सगळं भगवंताव. मग तो भगवंत निवाडी साकडी भगवंत आपलं सगळं करतो. आईच्या गर्भामधून ज्या वेळेला बाहेर आला त्यावेळेला त्याला दात नव्हते. दात कोणी दिले? भगवंताने दिले. आईच्या सणात दूध कोण भरलं? भगवंत भरलं. रात्रंदिवस भगवंत आपल्या हृदयात आहे. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्याने रस चाकितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने भोवसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, सोप फिरून उठतो, ही ईश्वराची दया. बघा, भगवंत मनुष्याच्या ज्या क्रिया आहे ना 100% त्याच्यापैकी 10% क्रिया आपल्या काही
90% क्रिया भगवंता काही. तरी मनुष्य इतका बेमान होतो, माझ्यासारखा कोणी नाही. मी आणि माझं. मनुष्याला सगळ्यात दुःख असेल तर लोभ आणि माया ममता या दोघी माणसाला काय करतात, संकटात आणतात. म्हणून ज्या वेळेला मनुष्य भगवंताचे चिंतन करतो, या जगात आपण आलो आहे, या जगातून आपल्या म्हणून मरणाचे स्मरण करावे, या जगातून आपल्या जायचं आहे, ही ज्या वेळेला भान येईल ना, त्यावेळेला माणसाला आठवण येते. म्हणून समाजामध्ये गोड बोला, गोड वागा. बघा रतन टाटा आज जगात 2 नंबरचा श्रीमंत माणूस, आणि त्यांनी लग्न केलं नाही, आणि कुत्र्यांकरता त्यांनी काय केलं, दवाखाने काढले. देशाकरता त्यांनी केलं, आज त्याचं नाव अमर आहे. आज अब्दुल कलाम, नाना पाटेकर, आज हे जे काही लोक आहे यांनी देशाकरता केलं, समाजाकरता केलं. आणि आज त्यावेळेला राक्षस होते माझा आणि मी. आजही काय राक्षस आहे, यांच्याकडे संपत्ती, पण ते फक्त त्यांच्याकरता वापर करतात, जगाकरता काही करत नाही. म्हणून आपल्याकडे संपत्ती जगा आणि जगू द्या, ही आपली भारतीय संस्कृती आहे. आणि मरावे परी कीर्ती रूपावी, नाव नित्य मागं. बाकी माणूस चांगला होता, चांगला आहे, दुसरी आपली कमाई काही नाही. एवढं प्रत्येकानं भान ठेवा. आपला माझा व्हिडिओ जर आवडला असेल विचार तर याला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.